हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॉम अँड जेरी यूट्यूब चॅनल. आज ट्यूजडे आहे आणि आज ब्लॉग मी शूट करणार आहे. तर पहिलं मी ते झाडांना पाणी वगैरे घालून घेते आणि मग मी ब्रेकफास्ट बनवायला जाते. तर आज ब्रेकफास्टला ब्रेड ऑमलेट बनवणार आहे आणि टिफिनसाठी कर्ड राईस बनवणार आहे. तर ती पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कर्ड राईसची. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तर आता झाडांना पाणी वगैरे घालून झालेलं आहे आणि इथे मी कॉर्न शिजत ठेवलेत आणि हे ॲस्पॅरेगस आहे. ऑमलेट पण रेडी झालं आहे. तर मी आता ब्रेकफास्ट सर्व करते. तर आता मी कर्ड राईस बनवायला स्टार्ट करते. आता इथे मी राईस शिजवून घेतला आहे आणि तो थोडा वेळ थंड व्हायला ठेवणार आणि त्याच्यामध्ये दूध ॲड करणार आहे थोडंसं, म्हणजे जवळपास 1 वाटी दूध ॲड करणार आहे. त्यानंतर हे 500 ग्रॅम दही आहे, तर त्यातलं मी अर्ध यूज करणार आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहे. आता मीठ ॲड केलं आहे. आता मी कढईमध्ये 2-3 चमचे तूप घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी काजू आणि चणा डाळ फ्राय करून घेणार आहे. लाईटली क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्यात दोन्ही. आणि त्यानंतर याच तुपामध्ये आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर ह्याची फोडणी द्यायची आहे. तर फोडणी देण्यासाठी पहिलं जिरं, मोहरी आणि हिंग टाकायचं आहे तुपामध्ये आणि मोहरी तडतडल्यानंतर बाकीच्या सगळ्या वस्तू टाकायच्या आहेत. आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि कढीपत्ता. आणि त्याच्यानंतर ही जी फोडणी आहे ती आपण दही भातावरती टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशी ही दही भाताची क्विक रेसिपी आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान टेस्ट येते. तर आता आमचा ब्रेकफास्ट वगैरे करून झालेला आहे आणि निलेशवण ऑफिसला गेलेले आहेत. तर आता आम्ही जाणार आहे, मी, आई आणि जसवीरा जाणार आहे लग्नाला. तर फटाफट रेडी होतो आणि रेडी झाल्यावर मी तुमच्यासोबत बोलते. हॅलो. आधी इथे जसवीराला रेडी करून घेतलं आहे आणि आता आम्ही पण रेडी होतो. तिला दाखवचं अरे आई ते नेलपेंट लावते आणि जेरी पण आमची रेडी झाली आहे ना. तर आता आम्ही रेडी झालो आणि निघतोय लग्नासाठी. इथे जेरी पण रेडी झाली आहे आणि बाय बाय कर. बाय. A few moments later. घटी समीप नमना घेवो सदा मंगलम शुभमंगल करतल कृतलाडू भोजनाय सर्वदा शुभमंगल सावधान दोघावधूवरांचे एक चिंतन शुभमंगल सावधान ओ अंतर फोटो काढतात फोटो.
लग्न सोहळा झालेला आहे, तर आता मी निघतोय घरी जायला. तर घरी पोचते आणि मग मी कंटिन्यू करते. तर फायनली आता आम्ही घरी आलो आहे आणि आता वाजले 3:30. तर फ्रेश वगैरे झालं आहे आणि आता थोडा वेळ आराम करणार आहे. नंतर मी मार्केटला जाणार आहे. तर काही गोष्टी घ्यायच्या आहेत, तर मी मार्केटला जाणार आहे. तर मी तेव्हाच तुमच्यासोबत बोलते. 1 hour later. आता मी निघाले मार्केटला जायला. आता माझी शॉपिंग वगैरे करून झाली आणि मी आले घरी. आणि आज रात्री मी बनवणार आहे सोया पनीरचे कटलेट्स. त्याच्यासाठी मी इथे सोयाबीन घेतलाय, इथे आलं लसूण बडीशेप आणि जिरं घेतलंय. आता मी ह्याच्यामध्ये लाल मिरची ॲड करणार आहे आणि मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. मिक्सरला ग्राइंड करताना पाणी अजिबात वापरणार नाही आहे, सुकंच ग्राइंड करून घेणार आहे. आता हे सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये सोक करून व्यवस्थित तिथलं पाणी गाळून घेतलं आहे आणि आता हे पण मिक्सरला ग्राइंड करणार आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये एक बॉईल केलेला पोटॅटो मॅश करून घेणार आहे आणि आलं लसूणची जी पेस्ट आहे ग्राइंड केलेली ती पण ॲड करणार आहे. पनीर पण किसून घ्यायचं आहे किसणीवरती आणि तो पण ह्याच्यावरती ॲड करायचा आहे. त्यानंतर हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ पण ॲड करायचं आहे. नंतर 2 चमचे बेसन ॲड करायचे, थोडीशी हळद ॲड करायची आहे आणि त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे कटलेट्स तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये बनवू शकता. तर मी असे सर्क्युलर बनवून घेतलेत आणि आता हे मी पॅनमध्ये शॅलो फ्राय करणार आहे. लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करायचे आहेत. तीन ते 4 मिनिटांमध्ये हे कटलेट्स रेडी होतात. तर आता हे कटलेट्स रेडी आहेत. बाहेर आई आणि जेरी दोघंजणं योगा करत आहेत, तर मी पण त्यांना जॉईन करते आणि आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अजूनपर्यंत चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. लवकरच भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.